हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बनणार तो म्हणजे तुमचा स्टेरिलिटी टेस्टिंग. तुमचा मायक्रोबायोलॉजीचा लास्ट टॉपिक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, कारण की याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातं. ठीक आहे. आता नेमकं टेस्टिंगमध्ये तुमच्या लक्षात येऊन गेलं की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रोसिजर आणि जस्ट रिझल्ट वगैरे काय भेटणार आहे तुमचा जस्ट ओव्हरलुक झाला असेल. ठीक आहे. तर बघूयात आपण डिटेलमध्ये नेमकं काय विचारलं जातं, कशाप्रकारे क्वेश्चन विचारला जातो. आता स्टेरिलिटी टेस्टिंग. आता बघा, जो पण प्रोडक्ट घेणार आहे, म्हणजे जस्ट मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल, जो पण तुम्ही प्रोडक्ट घेणार आहे तो कसा पाहिजे तुम्हाला फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता बघा, फ्री फॉर्म म्हणजे जस्ट तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देते मी. ठीक आहे. आता जर सपोज तुम्ही इंजेक्शन वगैरे घेतात, इंजेक्शन किंवा तुम्ही ते तुम्हाला जे पण असतात, म्हणजे आपण जे आय ड्रॉप वगैरे टाकतो ना, ते हे डायरेक्ट आपले कसे असतात, इंजेक्शन वगैरे घेतात ते कसं ब्लडमध्ये डायरेक्ट देतात की नाही आपल्याला, म्हणजे वेन्स नाही देतात, म्हणजे ते डायरेक्ट ब्लडमध्ये आपल्याला बॉडीमध्ये जात असतं. ठीक आहे. जर याच्यामध्ये जर काही प्रकारात जर काहीतरी बॅक्टेरिया वगैरे आढळला असेल किंवा काय असेल तर ते आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट पण होऊ शकतो. इथं कळतं तुम्हाला इफेक्ट होणारच. जर काही जर डायरेक्ट तुमचं कंटामिनेट जर काही प्रेझेंट असेल त्या इंजेक्शन याच्यामध्ये, तर ते तुम्हाला बॉडी थ्रू जाणारच आहे. म्हणून आपण याच्यासाठी काय करतो, स्टेरिलिटी टेस्टिंग करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. आता बघा, त्यांनी दिलं आहे त्यामध्ये की स्टेरिलिटी टेस्टिंग इज डिफाईन्ड ॲज द टेस्टिंग विच कम फ्रॉम दॅट द प्रोडक्ट आर फ्री फ्रॉम प्रेझेन्स ऑफ आपल्याला कसा पाहिजे तो फ्री फ्रॉम प्रेझेन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. काय असतं, फ्री पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मायक्रोऑर्गॅनिझम प्रेझेंट नसायला पाहिजे. इट इज द क्रिटिकल कंट्रोल प्रोसेस. कशी ही ऑब्वियसली क्रिटिकल आहे, कारण की बॅक्टेरिया कुठं ना कुठे प्रकारे येतोच, बरोबर की नाही. म्हणजे ही कशी क्रिटिकल कंट्रोल प्रोसेस आहे यूजिंग द फार्मास्युटिकलमध्ये तुम्ही हे करतात, यूज करतात, बरोबर की नाही. मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि मेडिकल डिव्हाइस म्हणजेच काय, ते तुम्ही इंजेक्शन वगैरे तुम्ही म्हणतात ना, त्या प्रकारचे. ठीक आहे. डिव्हाइस. ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये याचा सगळ्यात इम्पॉर्टंट होती ही टेस्टिंग टू इन्शुअर दॅट द प्रोडक्ट इज फ्री फ्रॉम व्हायबल म्हणजेच काय, जे जिवंत म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो ना, त्या प्रकारे कळतं आहे. आता नेमकं आपण पुढे बघणार ना, तर तुम्हाला इझिली लक्षात येत जाणार आहे. ठीक आहे. आता प्रिन्सिपल काय म्हणतं आहे, प्रिन्सिपल ऑफ स्टेरिलिटी टेस्टिंग. याच्यामध्ये काय होणार आहे की जी तुम्ही टेस्टिंग करणार तर बेस द कन्सेप्ट ऑफ द प्रोव्हाइडिंग ऑप्टिमल कंडिशन फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता बघा, सपोज तुम्ही आता बघा, कुठलं तरी तुम्ही एखादं सोल्युशन वगैरे बनवलं, म्हणजे लिक्विड सोल्युशन सपोज आपण घेऊया. आता एखादं पॅरेंटल सोल्युशन तुम्ही बनवलं आहे. ठीक आहे. आणि ते तुम्ही काय करणार आहे, जस्ट क्लचर मीडियामध्ये टाकणार आहे. कळते का, जस्ट तुम्ही ते क्लचर मीडियामध्ये टाकणार. या मीडियामध्ये तुम्हाला माहिती आहे की जस्ट याच्यामध्ये अशी मीडिया असते ही की याच्यामध्ये जस्ट बॅक्टेरिया वगैरे काय होऊन जाईल, कॅचअप, म्हणजे अशा प्रकारचं तिथं हे केलेलं असतं की तुम्हाला तिथं बॅक्टेरिया वगैरे इझिली मिळू शकतो. जर सपोज जर त्याच्यामध्ये जर आपण जर हे करत असाल लिक्विड वगैरे, म्हणजे आपण जर टेस्टिंग वगैरे करत असताना जर आपल्याला सपोज तिथं आढळला की याच्यामध्ये बॅक्टेरिया मायक्रोऑर्गॅनिझम तुम्हाला आढळतं, म्हणजे ती टेस्ट कशी असणार, आपली फेल असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कुठलंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम काहीच सापडत नाही, तर तुम्हाला काय होणार आहे, ते तुमच्याला कसं असणार, फ्री फ्रॉम असणार आहे, बरोबर की नाही. पुढे बघूयात. बघा, याच्यामध्ये तेच दिलं आहे की प्रिन्सिपल ऑफ द स्टेरिलिटी टेस्टिंग इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ प्रोव्हाइडिंग द ऑप्टिमल कंडिशन. म्हणजे त्याची कंडिशन असणार आहे फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे जस्ट हे तुम्हाला माहिती आहे की क्लचर मीडिया कसं असतं, तुमच्याला तिथं इझिली कसं ग्रोथ होऊ शकतो, मायक्रोऑर्गॅनिझम ग्रोथ होऊ शकतो. जर इफ द प्रोडक्ट इज द कंटेंट विथ द व्हायबल मायक्रोऑर्गॅनिझम, दे विल बी मल्टिप्लाय अँड ग्रो देअर द प्रेझेन्स कॅन बी द इंडिकेट बाय द टर्बिडिटी. म्हणजे तुम्ही जे सोल्युशन वगैरे घेणार ते काही दिवस तिथं तुम्ही ठेवणार, म्हणजे जी प्रोसिजर असणार आहे पुढे ते प्रोसिजर बघणार. तर तुम्हाला जर टर्बिडिटीमध्ये तुम्हाला जस्ट त्याच्यावर काय थोडंसं जस्ट टर्बिटी वगैरे आढळलं, जसं गडूळ वगैरे काही असं प्रकार म्हणतो आपण ते की नाही, खराब वगैरे तसं जर आढळलं तर तुम्ही म्हणू शकता की इझिली की हे जे सोल्युशन आहे ते खराब, म्हणजे त्याच्यावर मायक्रोऑर्गॅनिझम काहीतरी प्रेझेंट आहेत वगैरे, तुम्ही इझिली नोटीस करू शकता. आणि बाकीच्या टेस्टिंग पण आहे त्याच्यावरनं पण तुम्हाला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. इन द ओरिजिनल क्लिअर मीडियम, म्हणजे ओरिजिनल क्लिअर मीडियमपेक्षा तुम्हाला जर आढळलं त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता ते इझिली. कळतं आहे. आता नेक्स्ट आहे तुमचा क्लचर मीडिया यूज फॉर द स्टेरिलिटी टेस्टिंग. आता टेस्टिंगमध्ये तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत. 3 टाईप्समध्ये तुम्ही सांगू शकतात की फर्स्ट आहे तुमचा फ्लूड थायोग्लायकोलेट मीडियम आहे. सेकंडमध्ये तुमचा अल्टरनेटिव्ह थायोग्लायकोलेट मीडियम आहे. आणि थर्डमध्ये तुमचा सोयाबीन कॅल्शियम डायजेस्ट सिस्टमॅटिक मीडियम आहे. ठीक आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप एक बघणार आहे. ठीक आहे. काही कोणाला कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, चला आता मी स्टार्ट करूया. आता बघा, फ्लूड थायोग्लायकोलेट मीडियम. आता याच्यामध्ये मेनली काय होतं, यूज ऑफ द क्लिअर फ्लू प्रोडक्ट and suitable for the growth of the anaerobic bacteria. It composed of
काही पूर्ण टेस्ट बघा कुठल्या कुठल्या प्रकारचे, म्हणजे याच्यामध्ये क्लिअर फ्लूइड दिलेलं असेल तुम्हाला आणि कशा याच्यामध्ये सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ द अनॅरोबिक बॅक्टेरिया, म्हणजे जे बॅक्टेरिया जिथं ऑक्सिजनची कमतरता म्हणजे नसेल तिथं पण काही बॅक्टेरिया जस्ट आढळतात ना, त्यांच्यासाठी ही पूर्ण फ्लूइड थायोग्लायकोलेट मीडियम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला जस्ट रिडस करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे पण बघा बाकीचे सेम आहे, सिमिलर घेतलेले आहेत. एल सायटीन आहे, डेक्स्ट्रोज मोनोहायड्रेट, सोडियम क्लोराईड, ईस्ट एक्स्ट्रा डायपोटॅशियम हायड्रोजन फॉस्फेट आहे, पॅनक्रेटायझर सिस्टम ऑफ द कॅल्शियम, सोडियम थायोग्लायकोलेट आहे, डेंजिन आणि डिस्टिल वॉटर आहे. ठीक आहे, त्याचे जे सिमिलर आहे अल्टरनेटिव्ह थायोग्लायकोलेट मीडियममध्ये पण थोड्या प्रमाणात चेंजेस असेल तेवढंच बघा तुम्ही. ठीक आहे, बाकीचं इट इज अ मेनली यूज होतात जिथे टर्बाईट किंवा विस्किड मीडियम असतात ना, थोडंसं बघा ते चिकट वगैरे म्हणतो किंवा टर्बाईट म्हणजे जे गडूळ वगैरे खराब झाल्यासारखं, त्याच्यामध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट ही प्रोसिजर आपण करतो. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह झाली आणि थर्ड तुमची आली सोयाबीन कॅल्शियम डायजेस्ट मीडियम तुम्ही सांगू शकता, म्हणजे तर म्हणजे जस्ट सुटेबल फॉर द क्लजरी बोथ द फंगी आणि अनएरेबल बॅक्टेरियासाठी मेनली यूज ऑफ द, आणि कुठले कुठले कंपाऊंड दिले ते तुम्हाला बघायचे. तुम्हाला काही इथपर्यंत कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता मेन टॉपिकला आपण स्टार्ट करणार आहे. बघा मेन टॉपिक म्हणजे तुमचा मीडिया सुटेबिलिटी टेस्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट आहे. आता ह्यामध्ये तुमचे 2 टाईप इन्वॉल्व आहेत, पुढे बघणारच आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की द टेस्ट इज द परफॉर्म इन द पिरियड ऑफ द स्टेरिलिटी टेस्टिंग फॉर द कल्चर मीडिया टू मेक शुअर दॅट, म्हणजेच तेच सांगितलं मी तुम्हाला की आता फर्स्ट म्हणजे स्टेरिलिटी टेस्टिंग तुम्ही कशा प्रकारे बघणार. मीडिया इज द स्टेराईल पाहिजे, मीडिया इज सपोर्ट टू द ग्रोथ ऑफ द ऑर्गॅनिझम, जो मीडिया असणार आहे तो कसा करायला पाहिजे, ग्रोथ ऑर्गॅनिझमला सपोर्ट करायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच आपल्याला समजेल ना की याच्यात बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत की नाही आहेत, कशाप्रकारे ती रिॲक्शन वगैरे होते. ठीक आहे, याच्यावरनं समजणार. ठीक आहे, इट इन्वॉल्व द 2 स्टेप इन्वॉल्व आहे त्याच्यामध्ये. एक तर तुमचं मीडिया स्टेरिलिटी टेस्ट आहे, सेकंड तुमची ग्रोथ प्रमोशन टेस्ट आहे. ठीक आहे, आता मीडिया स्टेरिलिटी टेस्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये काय असणार की तुमची जी मायक्रोवेल ग्रोथ जी असणार आहे ही कशा प्रकारे होते, स्टेरिलिटी फ्रॉम द कंटेमिनेट कशा प्रकारे होणार आहे ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. कळतं आहे. आता बघा जी तुमची आली फर्स्ट वन आहे ती म्हणजे तुमची आली मीडिया स्टेरिलिटी टेस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला जर स्टडी पार्टमध्ये दिलं आहे की मीडिया स्टेरिलिटी टेस्ट इज क्वालिटी कंट्रोल टेस्ट यूज टू द व्हेरीफाय दॅट द, मग तुम्हाला काय तिथं व्हेरीफाय होणार आहे, मायक्रोबायल ग्रोथ मीडियम इज स्टेराईल अँड फ्री फ्रॉम द कंटॅमिनेट. ठीक आहे, आता जर एखाद्या ठिकाणी तुम्ही जर केलेलं असेल ते तुम्ही जर कल्चरवर टाकून वगैरे ते बनवलं असेल, पण तुम्हाला जर तिथं जर तुम्हाला म्हणजे मायक्रोवेव्ह तुम्हाला म्हणजे हे दिसलं नसेल तर तुम्ही काय करणार, 14 डेजसाठी ती मीडियम तुम्ही काय करणार आहे, इन्क्रिजिबल करणार आणि ते तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये त्या गोष्टी आढळतात का नाही ते तुम्ही चेकआउट करणार. कळतं आहे का, द मीडियम इज शूड शो इज नो विजिबल साईन द मायक्रोवेव्ह ग्रोथ, आणि तुम्हाला जर नाही आढळलं तर तुमचं कसं असणार, ती टेस्ट ऑब्वियसली तुमची कसं असणार आहे, एकदम बेस्ट असणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आढळलं तर ती तुमच्यासाठी कशी असणार आहे, हार्मफुल असणार आहे. ती टेस्ट तुमची कशी असणार आहे, ही असणार आहे, इफेक्टिव्ह असणार आहे. कळतं आहे का, ह्या प्रकारे. ठीक आहे, ही मीडिया स्टेरिलिटी टेस्ट झाली तुमच्या. सेकंड तुम्ही सांगू शकता ग्रोथ स्टेरिलिटी ग्रोथ प्रमोशन टेस्ट. त्यामध्ये काय असणार की ग्रोथ प्रमोशन स्ट्रेसमध्ये काय होणार की क्वालिटी कंट्रोल टेस्ट म्हणजे व्हेरीफाय, तुम्ही काय व्हेरीफाय करणार, मायक्रोबायोलॉजिकल कल्चर मीडिया इन द कॅपेबल सपोर्टिंग द ग्रोथ ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये ग्रोथ होते की नाही मायक्रोऑर्गॅनिझमची, त्यात बॅक्टेरिया प्रेझेंट राहतात की नाही, तुम्ही एवढं टेस्टिंग केल्यानंतर मग तर ते तुम्हाला तिथं आढळतं की नाही तर तुम्हाला समजणार. ठीक आहे, द टेस्ट इन्वॉल्व इन द इनोक्युलेटिंग द मीडियम विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ स्टँडर्डाइज मायक्रोवेल सस्पेन्शन अँड देन द इनक्युबेटिंग इट द स्पेसिफिक पिरियड. आता बघा तुम्ही जे पण घेतलं, तुम्ही पॅरेंटल एखादं मी बोलली आधीच की लिक्विड सोल्युशन वगैरे घेतलं, तुम्ही ते क्लचर मीडियामध्ये टाकलं बरोबर, क्लचर मीडियामध्ये टाकल्यानंतर तुम्ही काय करणार, इनएक्युबेट करणार, त्याच्यामध्ये नंतर स्पेसिफिक ॲटमॉस्फिअर त्याला देणार. मग हे सगळं केल्यानंतर पण जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर बॅक्टेरियामध्ये आढळलं असतं तर ती जे सोल्युशन असणार ते कसं असणार, तुमच्याला हार्मफुल असणार आहे. कळतं आहे का, मग ते जे इन्क्युबेटिंग फॉर द स्पेसिफिक पिरियड जर तुम्ही काही दिवसांसाठी ठेवलं आहे, आता के करता त्याच्या प्रोसिजर करता, तरी पण तुम्हाला जर आढळत असेल तर ते कसं असणार आहे, म्हणजे ती प्रोसिजर आपल्यासाठी सेफ नाही. आणि जर तुम्हाला जर त्याच्यात काही आढळलंच नाही तर ती कशी असणार आहे, तुमची बेस्ट म्हणजे ती तुमची तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही समजा की त्याच्याला काही मायक्रो आढळणारच नाही तर ती स्टेप्स कशी असणार तुमच्याला राईट असणार, बरोबर की नाही. द मीडियम शुड शो द विजिबल साईन इन मायक्रोवेव्ह बाय ग्रोथ होते की नाही तुम्हाला ते दिसणार. ठीक आहे, आता मेथड कुठल्या टेस्टिंगच्या तर 2 टाईप्स ऑफ द मेथड आहे. एक तर तुमची मेम्ब्रेन फिल्ट्रेशन आणि डायरेक्ट इनॉक्युलेशन आहे. ठीक आहे, हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक इथं स्टार्ट होतो आहे तुमचा मेम्ब्रेन फिल्ट्रेशन. हे तर तुम्हाला तुम्हाला लक्षातच राहायला पाहिजे. ठीक आहे ना, कशाप्रकारे तुम्ही कुठली केली की याच्यामध्ये तुम्ही आधी कुठला बघितलं मीडिया स्टेरिलिटी टेस्ट बघितला, या ग्रोथ प्रमोशन
टेस्ट बघितली, बरोबर की नाही. आता तुमची इम्पॉर्टंट म्हणजे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन आणि डायरेक्ट इन्क्लुजन. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, तुम्ही जे पण फिल्टर वगैरे करणार त्याच्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरिया वगैरे आढळते की नाही ते तुम्ही कशाप्रकारे डायरेक्ट आणि म्हणजे डायरेक्टवरून नावानं लक्षात येणार की डायरेक्ट फिल्ट्रेशन असणार आहे याच्यामध्ये. डायरेक्ट तुम्ही प्रोसिजर करणार आहे म्हणजे डायरेक्ट घेणार आहे तुम्ही, सॉरी डायरेक्ट घेणार तुम्ही बघा आधी, मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता मेम्ब्रेन जे फिल्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार की जे मेम्ब्रेन तुम्ही घेतलेलं आहे, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड इज द वाईडली यूज फॉर द टेक्निक फॉर द टेस्टिंगसाठी तुम्ही ही सगळ्यात इम्पॉर्टंट यूजफुल टेक्निक आहे प्रोडक्ट ऑफ द स्पेशली इन द मायक्रोबायोलॉजीमध्ये. ठीक आहे. आता बघा ते कशा प्रकारे आपण प्रोसेस वगैरे करणार, तुम्हाला डायग्राम सेट मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येणार. प्रिन्सिपल काय म्हणते की द मेथड इज लाईक द फिल्टरिंग अ लिक्विड सॅम्पल थ्रू अ मेम्ब्रेन. बघा तुम्ही जे सॅम्पल घेणार ते काय करणार, तुम्ही जे लिक्विड सॅम्पल घेणार ते काय करणार, तुम्ही फिल्टर करणार. हा तुमचा जो फिल्टर तो 0.4 मायक्रोमीटर असणार आहे. म्हणजे एकदम त्याच्यामधनं तुमचं काय म्हणजे एकदम सगळ्यात बारीकमधला बारीक जो पण कण आहे तो कशा असणार आहे, बॅक्टेरिया जो काय असणार आहे तो त्याच्यामध्ये काय असणार आहे राहून जाईल. ठीक आहे, तो जाणार नाही. एवढी ती जी त्याच्यावाली जी असणार आहे फिल्टर पेपरची ती साईज असणार आहे, कळतं आहे. थ्रू द मेम्ब्रेन फिल्टर दॅट द रिटर्न द मायक्रो अलाइंग द सबस्टिट्यूट ग्रोथ ऑफ द सुटेबल कल्चर मीडियम. मग कशा प्रकारे तुम्ही त्याचं बघू शकतात बघा. ह्या प्रकारे तुम्ही आता जर फिल्टर करा जे लिक्विड आहे तुम्हाला जे पण सॅम्पल असणार ते तुम्हाला जसं व्हेसलमध्ये भेटणार आहे आणि जो तुमचा जर एखादा बॅक्टेरिया वगैरे त्याच्यावर जर राहिला सपोज तर ते तुम्ही काय करणार आहे तो घेणार आणि त्याची प्रोसिजर तुम्ही करणार. ठीक आहे, आधी पहिले प्रोसिजर वगैरे बघून घेऊया मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा तुम्ही सॅम्पल घेतलं, सॅम्पल कलेक्शन केलं म्हणजे तुम्ही सॅम्पलच टाकणार लिक्विड वगैरे बनवून. सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर मग फिल्ट्रेशन सेटअप लावला आहे तुम्ही. फिल्ट्रेशन ॲप्लिकेशन लावल्यानंतर विथ द स्टेराईल मेम्ब्रेन फिल्टर पेपर तुम्ही लावला आहे. फिल्टर पेपर इथं तुम्ही लावला आहे, बरोबर की नाही. हा तुमचा फिल्टर पेपर लावला आहे. टिपिकली विथ द पोर साईज ऑफ द किती दिला आहे 0.45 मायक्रोमीटर एवढा बारीक असणार आहे तो. ठीक आहे. अँड द पुअर द सॅम्पल ऑन टू द मेम्ब्रेन इन द फिल्टर इन्शुरिंग द प्रोसेस इन कंडक्ट अंडर द ॲसेप्टिक कंडिशन. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही ती करणार आहे की जिथं तुमच्याले काय असणार आहे बॅक्टेरिया प्रेझेंट नसणार आहे. ठीक आहे, तशा ठिकाणी तुम्ही ती प्रोसिजर करणार आहे जिथं नसणार आहे. ठीक आहे, तशा ठिकाणी करणार आहे. फिल्टर द फिल्ट्रेशन काय सांगितलं तुम्ही, आफ्टर द फिल्ट्रेशन प्लेस द मेम्ब्रेन अँड फिल्टर इन टू द कल्चर मीडियम. आणि जे पण तुम्ही फिल्टर केल्यानंतर जे पण तुमचाला जो राहणार आहे आता फिल्टर केल्यानंतर जो पण तुमचा तिथं काही असेल जे पण असणार ते कल्चर मीडियामध्ये तुम्ही टाकणार आणि रेग्युलरली चेकअप करणार आणि त्याच्या मायक्रो व्हॅल्यू ग्रोथ होती की नाही तुम्ही त्याची चेक करणार. कळतं आहे. तर तो फिल्टर पेपर एखादा बॅक्टेरिया वगैरे झालेला असेल तर तो तुम्ही घेणार. तर त्याच्यामध्ये आता जर सपोज रिझल्टमध्ये तुम्हाला जर तो आढळला ठीक आहे प्रोसिजर वगैरे कल्चर मीडियामध्ये टाकून वगैरे तुम्हाला लक्षात मग तुम्हाला मग सांगितलं कल्चर मीडियामध्ये टाकून वगैरे तो जर तिथं जर त्याची ग्रोथ वगैरे होत असेल जर ग्रोथ झाली तर काय इंडिकेट करणार आहे प्रेझेन्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि जर त्याची ग्रोथ जर तिथं इंडिकेट होणार नाही म्हणजे तिथं तो होणार नाही त्याची ग्रोथिंग वगैरे काहीच होणार नाही तर काय होणार स्टेराईल सॅम्पल होणार. हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होता. ठीक आहे. आता डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड म्हणजे काय डायरेक्ट करणार आहे तुम्ही. आता इथं फिल्ट्रेशन वगैरे गरज आहे का नाही आहे इथं गरज, बरोबर की नाही. म्हणजेच काय की डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड ऑफ स्टेरिलिटी टेस्टिंग इन्व्हॉल्व द ॲडिंग द सॅम्पल इज डायरेक्टली टू द सॅम्पल टाईम. तुम्ही काय करणार आहे ते सॅम्पल काय डायरेक्टली करणार, डायरेक्टली तुम्ही त्या कल्चर मीडियामध्ये टाकणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते कल्चर मीडियामध्ये तुमच्याली अशी प्रोसिजर की जिथं तो काय करणार आहे ऑलरेडी ते प्रेझेंट असणार आहे तो ग्रोथ वगैरे होते की नाही आपल्याला तिथं मायक्रो दिसणार आहे की नाही ते तुम्हाला लक्षात येणार आहे. कळतं आहे. स्टेराईल द ग्रोथ मीडियम सच ॲज द अगर ग्रोथ टू द डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे प्रिन्सिपल काय म्हणतं की मायक्रोऑर्गॅनिझम द प्रेझेंट इन द सॅम्पल जर मायक्रोऑर्गॅनिझम द प्रेझेंट असेल सॅम्पलमध्ये विल ग्रो इन द न्यूट्रिएंट्स रिच मीडियम. स्टेराईल द सॅम्पल विल नॉट द सपोर्ट टू द मायक्रोबायल ग्रोथमध्ये तुम्हाला ते. जर तुम्हाला जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा. आता बघा प्रिन्सिपल का सांगितलं तुम्हाला मी प्रेझेंट इन द सॅम्पल विथ द ग्रोथ जर होणार न्यूट्रिएंट रिच मीडियममध्ये त्याच्यावर जर सपोर्ट करणार नाही जर नॉट सपोर्ट द मायक्रोबायल तर तो तुमचा सॅम्पल कसा असणार आहे बेस्ट असणार आहे. पण जो मायक्रोबायल जर त्याची ग्रोथ होत असणार वाढणार असणार तर ते कसं असणार आहे तुमच्याला ती टेस्टिंग तुमची कशी असणार आहे फॉल असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करणार प्रोसिजर कशी काय प्रिपेअर द सॅम्पल इनॉक्युलेट द सॅम्पल इन डायरेक्टली इन टू द स्टेराईल ग्रोथ मीडियममध्ये तुम्ही तशी ऑलरेडी त्यांनी असतेच ते आपल्या स्टेराईल म्हणजे ऑलरेडी तिथं तुमचे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्याच्यावर तिथं काय तिथं जास्तीच्या प्रमाणात
होतात की नाही ते सगळं आपण त्याच्यावर चेक करणार. आता इंजेक्शन सपोज जर इंजेक्शन वगैरेचं आता ही मीडियम आहे, आता इंजेक्शन वगैरे आपल्याला कसं माहिती असणार की याच्यामध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत की नाही आहेत. मग तुम्ही काय करणार, कल्चर मीडिया टाकणार, त्याच्यामध्ये जर काही बाहेरचे काही होतात की नाही किंवा किती दिवसांसाठी तुम्ही ठेवणार, तर त्याच्यात काही इफेक्ट होतो आहे का नाही, की बॅक्टेरिया वाढतो की नाही, त्यांची ग्रोथ वगैरे होते की नाही, हे तुम्हाला ह्याच टेस्टिंगवर समजणार की नाही. त्या प्रकारे ठीक आहे. इनॉक्युलेट द मीडियम इन स्पेसिफाय द टेम्परेचर फॉर द रिक्वायर्ड टाईम. मग काही टेम्परेचरसाठी तुम्ही ते ठेवणार रिक्वायर्ड टाईम तो जेवढा दिला असेल तेवढ्या प्रमाणात. आणि ती जर तुमची जर ग्रोथ होणार नाही तर ते इज द बेस्ट करते ऑब्झर्व द मायक्रोबायल ग्रोथ. ठीक आहे. त्याचा रिझल्ट कसा येणार मग तुमचावाला, तुम्ही तेच सांगणार आहे रिझल्टमध्ये पण, बरोबर की नाही, की द नो ग्रोथ द इंडिकेट द स्टेराइल सॅम्पल. जर तुमची जर ग्रोथ होत नसेल तर ते तुमचं सॅम्पल कसं आहे, स्टेराइल सॅम्पल असं आहे. जर ग्रोथ इंडिकेट जर होणार तुमच्या तिथं द प्रेझेन्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. कळतं आहे. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला काही कन्फ्युजन नसेल, कन्फ्युजन तुम्हाला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.